बराच वेळ झाला एकत्र यायला. खूप अगोदर ते लवकर एकत्र यायला पाहिजे होते. जेव्हा भावना एकदम टाईट होत्या ना तेव्हा एकत्र यायला पाहिजे होतं. तर हेच दरवेळेला मराठीचा मुद्दा काढतात, मुंबईचा मुद्दा काढतात. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणं. मुंबई कोण उचलून येणार आहे का इकडनं? का ठाकरे सेनेत आणि मनसेमध्ये गेल्यानंतर ते मराठी होतात का? त्यांच्याकडे वेगळं डिटर्जंट आहे का मराठी बनवायचं? ही युती फक्त दिखावा आहे. कारण मला असं वाटतं की त्यांना त्यांच्या कुठेतरी मनामध्ये भीती आहे. आपल्या समोर जे दिसतं ते लोकांना पटतं आणि विकास दिसतोय मुंबईचा. मुंबई का जो है महापौर जो है मराठी माणूस ही होना चाहिए. ब्रॉट टू यू बाय पालवी ॲग्रिको. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. महाराष्ट्रानं तो ऐतिहासिक क्षण अनुभवला. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती झाली. आता मनसे आणि ठाकरे असे दोघे एकत्र येऊन मुंबई महानगरपालिका निवडणूक लढणार आहेत. पण तिथं अगदी सुरुवातीपासून भाजपनं सुद्धा शिवसेनेला, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेबरोबर युती करण्याचं मुंबईमध्ये ठरवून टाकलं होतं. दोन ठाकरे एकत्र आल्यामुळे भाजपचे कार्यकर्ते, भाजप पक्षामध्ये भीती आहे का? कारण आत्ता मी अगदी थोड्या वेळापूर्वी इथं येताना एक बातमी वाचली, ते म्हणजे की म्हणूनच आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला भाजपकडनं मुंबईत जास्तीच्या जागा दिल्या जात आहेत. राजकारण बाजूला ठेवूयात, पण खरोखर भीती वाटते का दोन ठाकरेंची भाजपला, भाजपच्या कार्यकर्त्यांना, भाजपच्या नेत्यांना? हेच समजून घेण्यासाठी मी इथं दादरमध्ये आलेले आहे. वसंत स्मृती इथं भारतीय जनता पार्टीचं जे मुंबईतलं कार्यालय आहे तिथं हे सगळे कार्यकर्ते जमलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊयात की दोन ठाकरेंची युती झालेली आहे. भाजपला काय वाटतंय? भाजपच्या कार्यकर्त्यांना काय वाटतं? काय दोन ठाकरेंची जी युती झालेली आहे ती परिवारासाठी झालेली आहे. ती भीतीसंगम आहे, हे जसं आमच्या नेत्यांनी सांगितलं ते अगदी बरोबर आहे. दुसरी गोष्ट, राहिला प्रश्न शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या युतीचा, तर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती ही श्रद्धेय अटलजी, श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतनं झालेली ती युती आहे आणि ती प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आहे. त्यामुळे कमळ आणि धनुष्यबाण ही अभेद्य युती आहे, जोडी आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की मुंबईकर या दोन चिन्हांना नक्की लक्षात ठेवणार आहे. खरं तर ठाकरेंची युती झालेली आहे, जसं तुमचे नेते म्हणतात त्याप्रमाणे हा भीती संगम आहे, प्रीती संगम नाही आहे. पण त्याचबरोबर कुठेतरी मराठी माणसांसाठी म्हणून झालेली ही युती आहे. तर मग कुठेतरी मराठी माणसांसाठी झालेल्या युतीमुळे मराठी माणूस हा ठाकरेंकडे खेचला जाईल असं वाटतं का? आणि त्यामुळे भाजपला दडपण आलंय का? मला हसायला येतं या दोन भावांना. मराठी माणूस काय केलं? जेव्हा जेव्हा मराठी माणसांनी ह्यांना वोट दिलं, मराठी माणूस नाला सोपारा डोंबिवली घेत गेला. माननीय देवाभाऊनी 560 स्क्वेअर फूट घर वडी बीडीमध्ये दिलं. ह्या मराठी माणसांना माहीत आहे. चांगलं घरं कोणी दिली? BJP आणि शिवसेनेने दिली. कोस्टल रोड कोणी दिलं? BJP आणि शिवसेनेने दिलं. मेट्रो रेल कोणी दिलं? शिवसेना आणि BJPने दिलं. CCTV कोणी लावलं? BJP आणि शिवसेनेने दिलं. महिलांना सन्मान कोणी दिला? शिवसेनेने दिलं, BJPने दिलं. शिवरायांच्या किल्ल्याला स्वाभिमान कोणी दिलं? शिवसेना, BJP दिलं. मग शिवसेना BJP हा विकासाचं काम करते आणि हे दोन भावं ज्यांची लायकी नाही आहे, अस्तित्व गेलेली आहे, आज हे मुंबई लुटायला आलेत. काय एवढं 25 गप बसलेले लोक? कोविडमध्ये काय काय भ्रष्टाचार केलं? पण हे फक्त भ्रष्टाचार, स्वतःची घरं आणि स्वतःची मुलं कसे मंत्री बनतील त्यासाठी एकत्र आले आहेत. आणि महाराष्ट्राचा, मुंबईकरचा मराठी माणूस ह्याला माहीत आहे त्याला कुठे मत द्यायचं. तो विकासाला मत देईल, तो देवाभाऊला मत देईल, तो आम्ही साटमजीला मत देईल, तो आशिष शेलारला मत देईल, तो लोढाजीला मत देईल आणि तो आपल्या सर्वांना. ते आता निवडणुकीत नाही आहेत ना, त्यांचे कार्यकर्ते. आम्ही तर विचारायला घेऊन चाललो आहे. श्रद्धे बाळासाहेब ठाकरेच्या विचाराला चाललो आहेत. आज अटलजींचं जयंती आहे, त्यांच्या विचाराला घेऊन चाललो आहेत. हे हिंदुत्वाचं सरकार आहे, तो विचार वेगळा आहे आणि ते लुटारू सरकार होतं. गेल्या 2.5 वर्षात त्यांनी मुंबईला लुटलं, सगळ्यांना माहीत आहे. मराठी माणूस शुद्ध आहे. येणाऱ्या काळामध्ये 15 जानेवारीला तो त्याचा विचार नक्की प्रकट करेल. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे की मराठी माणूस शुद्ध आहे, पण जर BDDचा विचार केला तर वरळी BDD हे आदित्य ठाकरे जेव्हा सरकारमध्ये होते त्या काळामध्ये त्यांनी केलेलं होतं. त्या काळामध्ये प्रपोज झालं होतं आणि त्या काळामध्ये ते सँक्शन झालं होतं. त्यानंतर पुढे गेलं हे सगळं. कोरोनाच्या नंतर या सगळ्या गोष्टी आत्ता होताना पाहायला मिळालेल्या आहेत. जसं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे महिलांना सन्मान मिळाला, तर अनेक महाराष्ट्रातल्या महिलांचं म्हणणं आहे की 1,500 रुपये मिळाले म्हणजे सन्मान नाही होत. तिथं चीटिंग केसमध्ये बचत गटांना फसवलं जात आहे, तिथं लक्ष नाही आहे. अनेक महिलांच्या घरी रिकव्हरी ऑफिसर्स, एजंट्स येत आहेत. मुलींवर बलात्कार झाल्याच्या घटना सांगतायत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तिथं असलेल्या ज्या महिला आहेत त्या याच्याबद्दलची तक्रार करतायत. महिलांना फक्त 1,500 रुपये देऊन वाऱ्यावर सोडलेलं आहे. महिलांना रोजगार दिलेला नाही आहे आणि महिलांच्या सुरक्षेचा विचार केला जात नाही, अशी टीकासुद्धा होते आहे. मला तुम्ही सांगा, टेक्निकली एवढं वर्षांचं सरकार होतं, 2014 नंतर सर्वात जास्त खासदार महिलांचं, सर्वात जास्त आमदार महिलांचं, सर्वात नगरसेवक महिलांचं. आता तुम्ही महाराष्ट्रामध्ये निकाल लागले आहेत, नगराध्यक्ष पण यंग, ते पण महिला.
काय म्हणताय? आज सर्वात जास्त काय सन्मान महिलांना दिलाय तर भारतीय जनता राज्यामध्ये होणाऱ्या बलात्काराच्या घटना असतील, राज्यामध्ये होणाऱ्या अत्याचाराच्या घटना असतील. अगदी रिसेंट सांगायचं झालं तर ट्रेनमध्ये एका मुलीला ढकलून दिलं एका विक्षिप्त माणसाने, जे पण कोणी आहे नवी मुंबईच्या तिथं. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर लहान मुलींवर पण अत्याचार होत आहेत, लहान मुलं पळवली जात आहेत, अशा पद्धतीच्या घटना सुद्धा घडत आहेत. तर त्या दृष्टीनं कायदा सुव्यवस्थेच्या वरनं सुद्धा प्रश्न उपस्थित केला जातोय. खरं तर युतीच्या अनुषंगाने हे मुद्दे नाहीत, पण तुम्ही जे म्हणताय त्याला म्हणून मी प्रश्न विचारतो. बघा, मी आम मुंबईकर, मला विश्वास आहे भारतीय जनता पार्टी, जिथे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना सरकार आहे, स्पेशली भारतीय जनता पार्टीचं UP घ्या, बिहार घ्या, क्राईम रेट जवळजवळ निगेटिव्ह होत चाललेलं आहे. मुंबईमध्ये क्राईम रेट खरोखर कमी होत झालं आहे. पण नक्कीच ह्या ज्या तुम्ही घटना बोलते ते मन हादरवणाऱ्या घटना आहेत. मला देवाभाऊच्या सरकारवर विश्वास आहे. हे जो कोण असतील त्याला प्रॉपर शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. हा सरकार भ्रष्टाचाराचा नाही, कोणा पाठीशी घालणार नाही, एवढा माझ्या सरकारवर मला विश्वास आहे. मला देवाभाऊवर विश्वास आहे. युती झालेली आहे इथं दोन्ही ठाकरेंची. खरोखर या युतीचा फायदा म्हणजे ठाकरेंना होईल का? आणि भाजप आणि शिवसेना घाबरली आहे का? भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुती यांचे कार्यकर्ते घाबरण्याचा काही प्रश्नच येत नाही. पहिल्यांदा हे जो शिल्लक सेना आहे या संदर्भात सांगायला गेलं तर हेच दरवेळेला मराठीचा मुद्दा काढतात, मुंबईचा मुद्दा काढतात. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणार, मुंबई कोण उचलून येणार आहे का इकडनं? जे आहे तिथेच राहणार आहे. दुसरी गोष्ट, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये आम्ही जे सगळे उभे आहोत हे मराठी नाही आहेत का ठाकरे सेनेत आणि मनसेमध्ये गेल्यानंतर ते मराठी होतात का? त्यांच्याकडे वेगळं डिटर्जंट आहे का मराठी बनवायचं? असं नाही ना. आम्ही भारतीय जनता पार्टी सगळे कार्यकर्ते आम्ही मराठी आहोत, आम्ही मुंबईकर आहोत आणि आम्हाला मुंबईचं ही जपता येतं आणि आम्हाला कोण फसवतं हे मुंबईकरांना कळतं आहे. त्याच्यामुळे ह्याच्यावरती या दोन्ही मुंबईकरांना कळतंय. तुम्ही सांगा की कोण आणि कसं फसवतंय तुम्हाला? हे पहा, आपण कोविडच्या काळातलं जसं सतीशजी बोलले, आपल्या पुगावकरताई बोलल्या की ह्यांनी केलेले भ्रष्टाचार हे सर्वश्रुत मराठी माणसांच्या मनावर बिंबवले गेलेले आहेत. मैत्याच्या टाळूवरच्या लोणी खाणे, बॉडी बॅग्स, त्याच्यानंतर खिचडी घोटाळा, त्याच्यानंतर क्वारंटाईन सेंटर, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत हे कुठून लपलेले नाही आहेत, हे सर्वीकडे झाले आहेत. आणि त्यांना भीती एकच आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युतीचा महापौर बसल्यानंतर ह्यांचे जे केलेले घोटाळे आहेत ते कुठे बाहेर निघू नयेत, ते लपवण्यासाठी चालली यांची केविलवाणी धडपड आहे. पण मराठी माणसाला एका विशिष्ट ठिकाणी एरियामध्ये राहायला बंदी असणं, विशिष्ट गोष्टी खायला बंदी असणं, मराठी माणसांची, कोळी माणसांची मार्केट हलवणं जाणं, हा सुद्धा एक प्रकारे मराठी माणसावर, मुंबईतल्या मराठी माणसावरचा अन्याय आहे असं म्हणतात. ठाकरेंकडनं सुद्धा याच्याबद्दलचा उल्लेख केला गेलेला आहे. मग त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं? विषय असा आहे, या दोन भावांमधलीच एका भावाने एक गोष्ट सांगितलेली की मुंबई महानगरपालिकेत सत्ता कोणाची होती त्यावेळेला, हे बाहेरचे जे येणारे लोंढे आहेत यांना रेशन कार्ड कोण देतं, यांना आधार कार्ड कोण देतं? ही मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा होती ना 25 वर्ष ज्यांच्याकडे सत्ता आहे. ते ह्याला सर्वस्वी कारणीभूत आहेत ना हीच माणसं आहेत. परंतु काही ठिकाणी जसं आपण म्हणताय की मच्छी वगैरे खाऊन देत नाहीत किंवा इतर काही गोष्टी आहेत ठराविक लोकांची. बघा, आता तुम्ही मोल्यांमध्ये गेलात, भेंडी बाजार 2 टाकीमध्ये कोण भेटणार? तेच भेटणार ना. ते हकलवतात का मराठी माणसाला, गुजराती मारवाड्यांना ते हकलवतात का? वेरेज मराठी माणसाला, मुस्लिमांना हकलवलं जातं. एका विशिष्ट इमारतीत अलाव नाही आहे. तुम्ही म्हणजे एंट्रीसुद्धा नाही आहे. जे डिलिव्हरी बॉय आहेत, मुस्लिम डिलिव्हरी बॉय आहेत, त्यांना एंट्रीसुद्धा दिली जात नाही. कायदा नसताना सुद्धा अशा गोष्टी होत आहेत. तर त्यामुळे मग याला जबाबदार कोण? गुजराती, मारवाडी यांच्या बिल्डिंगमध्ये मांस मच्छी खायला बंदी आहे. मग मराठी माणूस काय करणार आहे? मराठी माणसासाठी ते एकत्र आलेत म्हणतात. मी तुम्हाला प्रश्न विचारते कारण तुम्ही मराठी आहात म्हटलं. हे पहा, सद्यस्थितीत तरी असं कुठे आपण सांगताय आणि आपल्या माध्यमातून मला अनेक ठिकाणी बातम्या छापून आलेल्या आहेत, ते बातम्यांमध्ये पब्लिश सुद्धा झालेले आहे. कदाचित तुम्हाला त्याची माहिती नसेल, पण ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि मार्केट्स उठलेले आहेत. कोळी बांधवांनी आंदोलनं सुद्धा केलेली आहेत. अनेक मार्केट्स म्हणजे चिरा बाजारचं मार्केट असेल, इथे एल्फिस्टनचं खालचं मार्केट असेल, हे हलवून टाकलेलं आहे. मधल्या काळामध्ये तुमचेच खासदार, मी नाव घेत नाहीये, त्यांच्याकडनं सुद्धा मार्केटमध्ये तोंडावर रुमाल बांधला गेला आणि त्याच्यानंतर मग कोळी बांधवांबरोबर त्यांनी कार्यक्रम सुद्धा घेतला होता. पियुष गोयल, ठीक, आपण जे म्हणताय हे आपल्या माध्यमातून मला कळतंय, परंतु विषय असा आहे, कोळी बांधवांना वाचवण्याचा जो प्रयत्न आणि यशस्वी प्रयत्न केला आहे हे युती सरकारनेच केलेला आहे. कोळीवाड्याचे आपला जो वरळी कोळीवाड्याचा जो विषय होता, त्यांच्या बोटी होत्या, त्यांच्या बोटीला येण्या जाण्यासाठीच्या कोस्टल रोडचा जो आणि सीलिंगचा जो हे होता, ते या सरकारने मागच्या सरकारने केलं नाही, पण आपल्या देवाभाऊ आणि शिंदे सरकारने करून दिलं ते. पण
मार्केट्स जे आहेत कोळी बांधवांचे, जो त्यांचा मूळ बिझनेस आहे, ज्याच्यातनं ते दररोजचे पैसे कमवतात, छोटे मोठे कोळी बांधव जे आहेत, ट्रॉलर असलेले नाहीत, मोठ्या बोटी असलेले नाहीत, सर्वसामान्य जे कोळी बांधव आहेत, ज्या कोळी महिला इथे बसत होत्या, ते मार्केट हटवले गेले. ते मार्केट हटवलं नसेल, त्याचं पुनर्वसन केलं असेल काही नाही झालंय, चिरा बाजारमध्ये नाही झालंय, एल्फिस्टनच्या इथे नाही झालेलं आहे, अशा ठिकाणी टाकलेलं आहे की जिथं गुजराती मारवाड्यांची वस्ती नाही तिथनं बाहेर जायला पाहिजे. कोळी महिलांनी आंदोलनं केली आहेत, तक्रारी केलेल्या आहेत, अगदी नितेश राणेंपर्यंत कोळी महिला गेलेल्या आहेत. त्याची नोंद आमचे सन्माननीय नितेश राणे घेतलेली आहे. त्यांना न्याय देणार. ते मूळ रहिवासी आहेत मुंबईचे, त्यांना आम्ही भारतीय जनता पार्टी त्यांना न्याय देणार. युती झालेली आहे ठाकरे बंधूंची, भाजपमध्ये भीती आहे असं म्हटलं जात आहे, तर खरोखर मराठी माणसाच्या अनुषंगानं ही झालेली युती ही त्रासाची ठरू शकेल की फायद्याची ठरू शकेल आणि भाजप आणि शिवसेनेला पण खड्ड्यात पडणारी ठरू शकेल? बघा, भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने जो विकास केलेला आहे, मला वाटतं ना कोणाला सांगायची गरज आहे. सध्याची जी जनता आहे ती सुज्ञ आहे, त्यांना सर्व दिसते. आपल्यासमोर जे दिसतं ते लोकांना पटतं आणि विकास दिसतोय मुंबईचा. तर त्यामुळे मला वाटत नाही की सांगायची गरज आहे. कोणी जरी एकत्र आलं तरी भारतीय जनता पार्टी या महानगरपालिकेवरती आपला झेंडा फडकवणार आणि महापौर आपला भाजपाचा होणार, याबद्दल तीळ मात्र शंका नाही. मराठी महापौर देण्याच्याबद्दल ठाकरे बंधूंचं म्हणणं आहे, तर मराठी महापौर ते देणार आहेत. भाजपाकडनं कशा पद्धतीनं महापौर पदासाठीची शर्यत असेल किंवा कोण महापौर व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? बघा, आमच्या देवाभाऊंनी आणि आमच्या युती सरकारने सांगितलेलंच आहे की जो महापौर होईल हा मराठीच होणार आहे. हे जे फेक नेरेटिव्ह पसरवत आहेत की महापौर हा गुजराती मराठी होईल, तर तसं काही होणार नाही. आणि आम्हाला निश्चितच माहिती आहे की ह्यावेळेला आमचा महापौर हा मराठीच असणार आहे. तर महापौर मराठी असणार असं त्यांचं म्हणणं आहे. इथे जमलेले आणखीन काही कार्यकर्त्यांशी आपण बोलूयात. मुंबईचा महापौर कोण व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मराठीच पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीचाच होणार. शिवसेना भाजपची म्हणजे ठाकरेंची शिवसेना आणि म्हणजे शिवसेना भाजपची युती ही घाबरली आहे ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीमुळे, आणि मुंबईमध्ये म्हणूनच कुठेतरी या सगळ्यासाठी अलायन्स केलेली आहे शिवसेनेबरोबर असं बोललं जातं. मॅडम, ही लोक संपलेली आहेत आता. इतक्या दिवस 25 वर्ष ह्या लोकांनी लुटून खाल्लं मुंबईला, काही दिलं नाही मुंबईकरांसाठी. विकास पाहिजे तर देवेंद्रकडनं बघायचा विकास. ह्या 3-4 वर्षात तुमचे कोस्टर रोड असतील, अटल बिहारी सेतू असतील, बहुतेक ठिकाणी तुम्हाला आता तुम्ही रोडवर चालताना सिमेंटचे रोड बघा कसे चालले, सगळे कामं चाललेत बीजेपी आणि एकनाथ शिंदे थ्रू चाललेले आहेत सगळी कामं. बाकी ह्या लोकांनी लुटायचं काम केलं. आणि मराठी माणसाला सगळ्यांना माहिती आहे आता की कोण काम करत आहे. नवी पिढी आता शिकलेली आहे, सवरलेली आहे, त्यांना माहिती आहे. सगळे व्हॉट्सअप असतील, ट्विटर असतील, सगळे बघतायत काय विकास चालला आहे काय नाही. मराठी बोलून चालणार नाही. आता लोकांना विकास पाहिजे आता. म्हणजे मुंबईचा महापौर हा कुणीही झाला तरी चालेल, गुजराती, मारवाडी, दक्षिण भारतीय किंवा मग मुस्लिम सुद्धा कुणीही झाला तरी चालेल का? वरिष्ठांनी सांगितलेलं आहे जो होईल मराठीच होणार आणि बीजेपीचा होणार. म्हणजे तुम्हाला पण मराठी महापौर मराठीच होणार. मराठी महापौर हवाय तुम्हाला? हो, मराठी महापौर हवाय आणि मराठीच होणार, दुसरं कोण नाही. तर आणखीन सुद्धा काही कार्यकर्त्यांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात की शिवसेना भाजपची युती झालेली आहे, मराठी माणसांसाठी युती झाली आहे, महाराष्ट्रासाठी युती झाली आहे. इथं भाजप शिवसेनेमुळे त्यामध्ये भीतीचं वातावरण आहे असं म्हटलं जातं. तुम्हाला काय वाटतं? नाही, मला तसं वाटत नाही भीतीचं वातावरण असेल म्हणून. कारण आता हे दादा बोलत होते त्याच्यावरून काय विकासाची कामं चालू आहेत भरपूर मुंबईमध्ये. आणि आता ह्यांना कसं झालं आहे, बराच वेळ झाला एकत्र यायला. खूप अगोदर ते लवकर एकत्र यायला पाहिजे होते. जेव्हा भावना एकदम टाईट होत्या ना तेव्हा एकत्र यायला पाहिजे होतं त्यांनी. आता परिणाम होणार नाही असं वाटतं? परिणाम मला असं वाटत नाही की परिणाम काय होईल म्हणून. म्हणजे एवढा नाही होणार. का नाही होणार असं वाटतं? का नाही होणार म्हणजे कसं झालं माहिती आहे, आता ह्या जी गव्हर्नमेंट आहे, तुम्ही रेल्वे स्टेशन्स बघा, तुम्ही रस्ते बघा, तुम्ही पूर्ण सुविधा बघा. आज आम्ही ज्या कॉलनीत राहतो त्या कॉलनीमध्ये तर एवढी सुविधा दिलेली आहे ना, म्हणजे असं वैयक्तिक बोलत नाही मी सुविधा दिली म्हणून, प्रचंड सुविधा दिलेली आहेत. आणि एकाच्यापेक्षा एक टॅलेंटेड लोक आहेत BJPमध्ये, एकापेक्षा एक टॅलेंटेड लोक आहेत. विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक होईल असं वाटतं का? कारण BJPनंच मुंबईचा महापौर हा खान होईल असं म्हटलेलं आहे, त्यामुळे हिंदुत्वाकडे ही निवडणूक जाईल असं म्हटलं जात आहे. म्हणून विचारते, खरोखर विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक होईल असं वाटतंय का? मला आता तुम्ही सांगता म्हणून मला माहीत पडलं. मला तर मी हे कुठे न्यूज ऐकले नाही. अगदी सुरुवातीलाच म्हटलं गेलेलं आहे की जर आता अगोदर ना, खूप अगोदर म्हटलं आहे ना. म्हणजे कसं असतं, कधी कधी ते कुस्तीतपणे पण बोललं जातं. तुम्ही असं बोलताय ना तर आम्ही असं बोलतो, असं होतं. पण मुंबईचा महापौर हा मराठी हवा की अन्य भाषिक सुद्धा चालेल? मराठीच हवा. का? कारण का आपले मराठी करण्यासाठी लोकांनी 106 का 107 लोकांनी इथे हुतात्म्य पत्करलेलं आहे. त्याच्यामुळे मराठीच असावा. मराठी माणूसाला जाण आहे, त्याची मुंबईची जाण आहे.
बाकी मग आता सगळं ते पॉलिटिक्सवर अवलंबून आहे की ते कोण करतील, कशा पद्धतीने निवडून दे, त्याच्यावर. तो आपला विषय नाही आहे. पण आपली भावना जी आहे ती मराठी माणूसच असावा ही भावना. मुंबईचा महापौर मराठी माणूस झाला तर मुंबईच्या मराठी माणसाला न्याय मिळेल असं वाटतं का? आता तर सगळीकडे ते चाललेलं आहे. कारण शिवसेना BJPने आपलं शिवसेना मनसेनी पण ते उचलून धरलेलं आहे. महाराष्ट्राच्या माणसांसाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत, बरोबर आहे, त्यांनी केलेलं आहे. BJP म्हणते की आम्हीसुद्धा मराठी माणूस आता मुंबईच्या बाहेर जाऊन देणार नाही, सगळे म्हणतात आहेत. पण आता त्याच्यामध्ये मराठी माणसांची पण चूक आहे ना बाहेर जाण्याला, बरोबर आहे की नाही, आहे की नाही? आपल्याबरोबर आणखीन काही कार्यकर्ते आहेत. शिवसेना आणि म्हणजे ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती झालेली आहे. मराठीच्या महाराष्ट्राच्या साठी आम्ही एकत्र आलेलो आहोत, मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी एकत्र आलेलो आहोत असं म्हणतात. तर तुम्हाला खरोखर वाटतंय का की ते मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी एकत्र आलेत, आणि जर तसं असेल तर ती चांगली गोष्ट आहे का? देखिए, महाराष्ट्र में रहने का और महाराष्ट्र के संस्कृति का और यहाँ के जो निवासी हैं वो हमारे लिए प्राथमिकता हैं. हम सदैव उनका सम्मान करते हैं हम लोग, और उनके ही संस्कृति के हिसाब से हम यहाँ जीते हैं. हमारा उनके साथ हमेशा अच्छा व्यवहार है, समन्वय है. भारतीय जनता पार्टी जो है कभी उनसे दूरी नहीं बनाई है. वो लोग भारतीय जनता पार्टी के साथ में कुछ दूरी बनाते हैं, फिर सोचते हैं, उनके बारे में वही जानते हैं. हम उसमें कमेंट नहीं करेंगे. मराठी माणूस हा मुंबईचा महापौर होणार असं म्हटलंय त्यांनी. भारतीय जनता पार्टी का ध्येय धोरण है कि मराठी माणूस ही मुंबई का महापौर बनेंगे. क्या आपको चलेगा अगर मराठी माणूस मुंबई? पक्का. क्यों मुंबई में मराठी माणूस महापौर चाहिए? मुंबई के लिए महाराष्ट्र में मुंबई का जो है मेन स्थान है. मुंबई का जो है महापौर जो है मराठी माणूस ही होना चाहिए. ये बिल्कुल सहर्ष स्वीकार है भारतीय जनता पार्टी के लिए, हम लोगों के लिए, बाहर के परप्रांतियों के लिए हम लोगों को मान्य है मराठी माणूस भाई. क्यों चाहिए लेकिन मराठी माणूस? अरे भाई, यहाँ की संस्कृति है, यहाँ का व्यवस्था है, इसलिए वो चाहिए ना. जो जहाँ की व्यवस्था को जानते हैं, जहाँ के संस्कृति में रचे बसे हैं, जहाँ पैदा हुए हैं, जहाँ का जो वेशभूषा आचरण है, मुंबई कैसा होना चाहिए, कैसे सुंदर मुंबई बनेगी, उनको बहुत मालूम है ना. उन्हें अपना जीवन गुजारा हुआ है. हम बाहर से आए हुए लोग कितना समझेंगे. ही जी युती झाली आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ही युती फक्त दिखावा आहे. कारण मला असं वाटतं की त्यांना त्यांच्या कुठेतरी मनामध्ये भीती आहे की भाजपने आत्तापर्यंत विधानसभा आपली खूप चांगल्या पद्धतीने पार पाडलेली आहे, आणि आता त्यांना असं वाटतं की महापौर येईलच BJPचा. तर त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की आपण कुठेतरी म्हणजे महानगरपालिका आपल्याकडून निघायला नको, म्हणून त्यांनी कितीही प्रयत्न केले. तर यावेळेस आम्ही दाखवूनच देणार आहे की भाजपाने आत्तापर्यंत प्रामाणिकपणे काम करून त्यांनी हा विजय त्यांनी प्राप्त केलेला आहे, आणि इथून पुढेही त्यांना हा विजय जो मिळणार आहे तो त्यांच्या कामातूनच लोकांनी त्यांना प्रतिसाद देऊन ते दाखवून देतील की आम्हाला आहे ना म्हणजे खोटा दिखावा करण्याची गरज नाही आहे. BJPने काम करून आत्तापर्यंत एवढ्या सीटा आणलेल्या आहेत. इथून पुढेही ज्या पण नगरसेविकेच्या सीटा येतील महानगरपालिकेच्या, तर त्या कामातूनच त्या दाखवतील की आम्ही चांगलं काम करून दाखवलं, त्याच्यामुळेच येतील. मुंबईचा महापौर मराठी होणार असं ठाकरेंनी म्हटलेलं आहे, राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे. तर भाजपच्या कार्यकर्त्यांना सुद्धा असं वाटतंय का, तुम्हालाही असं वाटतंय का मुंबईचा महापौर मराठीच व्हायला हवा? मराठीच व्हायला हवा. कारण का असं नाही आहे ना की BJPमध्ये गुजराती किंवा फक्त हेच आहेत, तिथेही मराठी आहेतच की. मग BJPचा महापौर मराठी आला तरी काय हरकत नाही आहे. मला तरी म्हणजे व्हायलाच हवा, म्हणजे होणारच आहे. माझं म्हणजे एक मी ठाम मत मांडते इथे की यावेळेस मराठी माणूसच होणार आहे, जसं त्यांनी सांगितल्याप्रमाणे, पण तो भाजपचा असेल. तर त्यांचं असं म्हणणं आहे की भाजपचाच मराठी माणूस महापौरपदी असेल. तुम्हाला काय वाटतं? युती झालेली आहे, युतीच्या अनुषंगानं भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना काय वाटतं? नाही, भारतीय जनता पार्टीला काही फरक पडत नाही आहे. कारण जनता हुशार आहे, जनतेला माहिती देशाचा विकास, महाराष्ट्राचा विकास कुणी केला आहे? भारतीय जनता पार्टीने केला, युतीने केला आमच्या. तर त्या हिशोबाने आम्हाला काही फरक पडत नाही. युतीचा तुम्हाला काही फरक पडत नाही असं म्हणताय, पण त्याचबरोबर दुसरीकडे कुठेतरी शिवसेना आणि भाजपची युती या ठाकरेंच्या युतीमुळेच करण्यात आलेली आहे किंवा झालेली आहे असं सुद्धा म्हणतात. नाही, आमची पहिल्यापासून आमची राजनीती आहे की पहिल्यापासूनच आमचे शिंदे आणि पण मग सोबत घ्यायचा निर्णय हा मुंबईतच का झाला होता? अगदी सुरुवातीपासून भाजप म्हणत होती, आणि त्यानंतर इतर ज्या महापालिका आहेत त्यांच्यासाठी युती करायला भाजप तयार झाली, असं का झालं? नाही, असं काही नाही आहे. असं आहे? नाही.
हे चुकीची न्यूज आहे. म्हणजे एक सगळ्या बातम्या केलेल्या आहेत आणि याच्याबद्दल स्वतः देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे की मुंबईमध्ये आमची युती होणार आहे, इतरत्र ठिकाणी आम्ही नंतर निर्णय घेऊ असं म्हटले होते. नाही, तसं नाही. मुंबईमध्ये पण होणार, महाराष्ट्रात मुंबईत झालेली आहे, झालेलीच आहे ऑलरेडी, पण महाराष्ट्रामध्ये पण होते आहे. पण सगळ्या ठिकाणी झालेली नाही अजून. हो, होणार, हे होणार. आमचे जे देवेंद्रजी आहेत, आमचे वरिष्ठ नेतेगण आहेत, हे निर्णय घेतील. शिवसेना कायम सोबत हवी असं तुम्हाला वाटतं का? नाही, असं आमचे शिंदेचं असं काही नाही. हे पॉलिटिशियन आहे मॅडम. कसं आहे की ज्या टायमाला काही नसताना आम्हाला साथ शिंदेसाहेबांनी दिली, देवेंद्रजींनी त्याला जवळ केलं आणि आमचं जे आहे राज्य एकदम व्यवस्थित चाललं आहे. जनतेला हे पसंत आहे, त्या हिशोबाने आम्ही राज्य करतो आहे. जे जनतेला हवा आहे, विकास हवा आहे, तो आम्ही करतो आहे. आमच्याकडून काय चुकत असलं तर जनता आम्हाला त्याचं निरोप देतील, पण जनतेला हे विकास हवा आहे मुंबईचा. तुम्हीच विचार करा, ज्यांनी 25 वर्ष राज्य केलं त्यांना जनतेला काय दिलं? CC रोड दिला, ब्रिजेस दिले, मेट्रो दिलं, काय दिलं? हां, सांडपाणी काय केलं त्यांनी? जनतेला दिलं काय? तुम्ही जनतेला माहिती, जनता हुशार आहे. मोदीजी जे करतायत, देवेंद्रजी करतायत, हे जनतेला माहिती आहे. त्यामुळे आम्हाला जनतेकडून आम्हाला चांगला संदेश आहे आणि त्या हिशोबानेच आम्ही कार्य करतो. या काही महिलांशी बोलण्याचा आपण प्रयत्न करूयात. ठाकरेंची युती झाली, तर त्या युतीकडे कसं पाहता? म्हणजे भाजपचे कार्यकर्ते किंवा जे काही तुम्ही तुमच्या संघटनात तुमचं स्थान आहे त्या अनुषंगाने कसं पाहता? अनुषंगाने पाहतो म्हणजे ठाकरेंची युती ही कशासाठी झाली आहे? आता 18 वर्ष ते एकत्र नव्हते, मग आत्ता ते 18 वर्षानंतर एकत्र का आलेत? बरं, स्वतःची फॅमिलीमध्ये ते एकत्र येऊ शकत नाहीत, तर मुंबई महानगरपालिकेसाठी, मुंबईकरांसाठी, मुंबईकर रहिवाशांसाठी एकत्र येऊन काही मुंबईचा फायदा होणार आहे का? ते मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी एकत्र आल्याचं सांगतात. असं जर असतं तर याआधीच त्यांनी एकत्र यायला होतं. 18 वर्ष यांच्यामध्ये फारकत का होती? मग आता ते काय एकत्र आले असं वाटतं? याच्यामध्ये त्यांचा स्वतःचा स्वार्थ आहे असं आम्हाला वाटतं आणि त्याच्यामध्ये कुठल्याही मुंबईकर नागरिकांबद्दल त्यांना मुंबईला वरती आणण्याचा काही हेतू नाही आहे. जनता फार समजदार आहे आणि त्यांना बरोबर कळतं कोणाला कुठे कसं काय मतं द्यायचे ते. आता मराठी मुद्दे हाताने घेतला आहे, पण मराठी माणसंच किती त्यांच्याबरोबर आहे हे पाहावं पहिलं. का नसावा म्हणजे नसेल मराठी माणूस त्यांच्याबरोबर, आणि का नसावं मराठी माणसानं त्यांच्याबरोबर असं तुम्हाला वाटतं? नाही, मराठी माणसं मुद्दा घेऊन जर ते मांडतायत आणि बोलतायत तर जनतेनेच विचार करावा ना त्याच्याबद्दल, असं मला वाटतं. ते म्हणतात की मुंबईतला जो महापौर आहे तो मराठी माणूस असेल म्हणून, तर तुम्हाला पण असं वाटतं का की मुंबईचा महापौर मराठी असायला हवा? मला नाही वाटत, कारण जसं हा म्हणाला आणि मी म्हणते, जनता फार हुशार झालेली आहे. म्हणजे मुंबईचा स्पेशली मराठी माणूस फार हुशार झालेला आहे. मुंबईला मराठी महापौर नको? मराठी महापौर असू दे, आणि जो येणार आहे तो सुद्धा मराठीच आहे ना, हिंदू आहे ना. भांडण कशावर चाललंय? हिंदुत्वावरती. मराठी हा एकच मुद्दा नाही आहे. पण भांडण म्हणजे महापालिका निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर व्हायला हवी ना. हो, काय म्हणायचं प्रति तुला? हो, बरोबर आहे. विकासाच्याच मुद्द्यावर व्हायला पाहिजे. प्रांतवाद किंवा मराठीवादावरती मराठी करून विकास होत नसतो. पण मग जाती धर्माचा मुद्दा सुद्धा का आणला जातो या निवडणुकांमध्ये? कारण यांच्याकडे कोणतंही कार्य विकासाचं दाखवायला नाही आहे. मग भावनिक करण्याची उद्दिष्ट आहेत जनतेला, आणि असेच वर्षानुवर्ष भावनिक करूनच यांनी मराठी माणसाला जिंकण्याचा प्रयत्न केला आहे. पण आता मराठी माणूस शहाणा झालेला आहे. आता या भावनिकतेला न जुमानता ते आपल्या देवाभाऊनी जो विकास केला आहे, कोस्टल रोड असू दे, CCTV कॅमेराज बसवलेत अख्ख्या मुंबईमध्ये, त्यामुळे आज लेडीजसुद्धा रात्री बेरात्री कुठेही फिरू शकतात, सुरक्षितता आहे. तुम्ही जसं म्हणताय त्याप्रमाणे भावनिक केलेला आहे, पण मग हिंदुत्वाचा मुद्दा सुद्धा भाजपकडनं भावनिक पद्धतीनंच वापरला जातोय सध्या. नाही, कारण मुंबईचा महापूर हा खान होईल ही भीती घातली गेली भाजपकडनं, म्हणजे तशा पद्धतीनं बोललं गेलं. विरोधकांचं म्हणणं आहे की ही भीती घालतंय भाजप, मग मुंबईचा महापौर हा खान होईल, म्हणजे हे पण हिंदुत्वाचं भावनिक राजकारणच आहे ना. नाही, भावनिक राजकारण नाही आहे. खान झाला तर काय हरकत आहे? जसं त्या म्हटल्या त्याप्रमाणे कोणी, म्हणजे मुंबईला महापौर होणं गरजेचं आहे आणि तो काम करणं, विकासाचं काम करणं गरजेचं आहे, म्हणून मी प्रश्न विचारते. अच्छा, विकास करायचा असेल समजतं आपलं हिंदुत्वाच्या राजकारणावर होतो आपण, त्यामुळे तर विकासाचं जर राजकारण करायचं असेल तर खान झाला काय, शेख झाला काय, पठाण झाला काय, किंवा मग कुठलाही शहा झाला काय, किंवा मग गोंजाल्विस झाला काय? हो, पण जेव्हा कोणीही झालं आपलं हिंदुत्वाचंच का पाहिजे महापौर? तर आज आपला देश हा हिंदुत्वासाठी आणि हिंदू राष्ट्र आहे, तर त्यासाठी हिंदुत्ववादीच असायला हवा, जेणेकरून आपल्या हिंदू राष्ट्राचा विकास चांगल्या प्रकारे होऊ शकेल. म्हणजे हिंदुत्वाचा महापौर, हिंदू विचारांचा महापौर असावा लागणार, सगळ्यांचा विकास. हो.
पण मग लोकसंख्येनुसार हा विकासाचा मुद्दा लक्षात घेऊन महापूर व्हायला हवा का? नाही, असं काही नाही. ज्याचा महापौर होण्यासाठी जो मुद्दे धरणारा किंवा विकासाचे मुद्दे पकडून चालणारा जो असेल तो महापौर व्हावा. ये युति क्या है वो तो अभी सब जानते हैं. हिंदी बोलूँगी चलेगा ना? चलेगा बेशक क्या है ना, मराठी येते मला पण एकदम स्पष्ट नाही बोलू चलेगा फाइन. क्या है कि युति उनकी हुई है, बराबर है. अभी मुझे बताइए, अगर जो आप पास्ट देखते हो तो उनका प्रोग्रेस और बीजेपी का प्रोग्रेस जो है उसमें काफ़ी चेंजेस हैं, ठीक है. तो आज बीजेपी ने काम करके दिखाया है. जो पब्लिक को क्या चाहिए, आज काम चाहिए. तो बट ऑब्वियस है हम लोग, और आपका जो प्रश्न है उसमें मैं जाना नहीं चाहती हूँ क्योंकि आज पब्लिक अभी तक का जो है रिजल्ट्स हैं, जो बोलती हूँ मैं, रिकॉर्ड भी है. तो आज का जो युवा भी है वो बीजेपी को, मोदी जी को मानता है, हमारे देवा भाव को मानता है. इसका रीज़न क्या है कि उन्होंने विकास कर दिखाया है. उनके जो डेली नीड्स हैं उस पर बीजेपी काम कर रही है. तो बस मुझे ये लगता है कि आगे उनको जो सोचना है वो सोचे. दैट इज़ व्हाट दे कैन थिंक एंड दे कैन फॉरवर्ड इट टू यू. बट हमारा तो एक ही काम है कि हमको लोगों तक जाना है, लोगों के लिए काम करना है. वी आर इन अ पब्लिक सर्विस और हम लोगों के लिए काम कर रहे हैं. मी मराठीतच प्रश्न विचारते. ठाकरेंचं असं म्हणणं आहे की मुंबईचा महापौर मराठी होईल. तुम्हाला काय वाटतं, कोण हवंय? मुंबईचा महापौर हा मराठी असायला हवा की अन्य भाषिक सुद्धा चालेल? नहीं, देखिए आने वाला तो जो हो वो काम करने वाला हो. मराठी असायला हवा का मुंबईचा महापौर? नहीं, ऐसा देखिए, ये हिंदू राष्ट्र है. मराठी होना न होना उस पर मैं नहीं जाना चाहती हूँ कि जो काम करने वाला बंदा है ना उसको दीजिए, वो डिजर्विंग है मेरे हिसाब से. ठीक है. मराठी माणूस हा मुंबईचा महापौर व्हायला हवा असं तुम्हाला वाटतं का? नाही, मराठी माणूसच झाला पाहिजे मुंबईचा महापौर. ज्या तऱ्हेने आपल्या देवाभाऊंनी जो विकास केलेला आहे, आज विकासाच्या मुद्द्यावर, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही बोलतो आहे. आणि आज तुम्ही म्हणताय की त्या दोघांची युती झाली आहे, त्याच्यामुळे आम्हाला काडीभर फरक नाही आहे. आज लोक सुज्ञ आहेत आणि लोक समजत आहे की भारतीय जनता पार्टी आणि आपले देशाचे लाडले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे आपले मुख्यमंत्री देवेंद्र देवाभाऊने आज महिलांचे सशक्तीकरण केलेलं आहे. महिलांसाठी त्यांचे संरक्षणाची त्यांनी काळजी घेतलेली आहे. महिलांना वेगवेगळ्या योजना दिल्या आहेत. सुकन्या योजना आहे, लाडली बहिणा योजना आहे, घर आवास योजना आहे, उज्ज्वला गॅस योजना आहे, जनधन योजना आहे. अशा असंख्य योजना आहे की त्या माध्यमातून त्यातली जी लाडकी बहीण योजना आहे तर त्याचे 1500 रुपये महिलांना मिळतात. आणि महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी असं झालंय की बचत गटाच्या महिलांना फसवलं गेलेलं आहे. बचत गटाच्या महिलांना चिटफंडच्या माध्यमातून फसवलं गेलेलं आहे. लोन्स अवाजवी देऊन त्यांना फसवलं गेलेलं आहे. आणि तिथं रिकरिंग एजंट ते पुरुष जातात, महिलांवर तिथं अत्याचार होतात अशा बातम्या येतात, अशी माहिती समोर येते. पुन्हा आता नवी मुंबईमध्ये सुद्धा एका मुलीला ट्रेनमधनं ढकलून दिलेलं आहे आणि मुलींवर बरेचसे अत्याचार सुद्धा झालेले आहेत. तर महिला सुरक्षित नाहीत अशा पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी लक्षात आलेलं आहे. किंबहुना बीड असेल, त्याच्यानंतर पुणे असेल, अशा भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर क्राईम पाहायला मिळत आहे. कोयता गँग असेल किंवा मग हल्ले असतील, गोळ्या मारणं असेल भर रस्त्यांमध्ये, भर वस्त्यांमध्ये, अगदी गुंडांवर झालेला गोळीबार असेल किंवा मग सर्वसामान्यांवर झालेला गोळीबार असेल, अशा घटना घडताना पाहायला मिळत आहे. शेतकरी आत्महत्या होत आहेत. मग कशा पद्धतीनं महिला किंवा लोक सुरक्षित आहेत असं आपण म्हणू शकतो? नाही, बघा, मी ऑल टुगेदर मुंबईची बोलते आहे की मुंबईत आज आपण खरंच सुरक्षा, आज त्या गावाखेड्या ठिकाणी होतात पण हे भरपूरच कमी झालं आहे मॅडम. जेव्हा आज आपले 2014 नंतर जे आपलं मोदींचं राज्य आलं, बीजेपीचं सरकार आलं, त्यानंतर भरपूर सुधारणा झालेली आहे. आज विकासाच्या मुद्द्यावर मग निवडणूक व्हायला हवी. मग हिंदुत्वाचा मुद्दा कसा काही येतो या निवडणुकीमध्ये? विकासाचा पण मुद्दा आहे, हिंदुत्वाचा पण मुद्दा आहे. आज आपण म्हणतो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका, नाही, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका या सर्वसामान्यांशी निगडीत असलेल्या दैनंदिन गोष्टींसाठी आहेत. मग हिंदुत्वाचा मुद्दा का आणावा? आपण जर विकास केलाय. नाही, हिंदुत्वाचा मुद्दा आम्ही म्हणत नाही आहे. आज हिंदुत्व राष्ट्र, आज आपलं हिंदू राष्ट्रवाद, आणि आज आम्ही कशावर काही, आज विकासावर आम्ही काही करतोय. विकास, सुरक्षा, कोस्टल रोड झाले. आज लोकांना कोस्टल रोड हा तर आदित्य ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. तो झाला तुमच्या काळामध्ये पूर्ण, म्हणून त्याची पाठपुरावा कोणी केला मॅडम? पाठपुरावा आज देवेंद्र भाऊने आज एवढा पाठपुरावा केला. आज तुम्ही म्हणताय की लाडली बहीण दिले, आज आम्ही लखपती
लखपती दिदी म्हणून तिजोरीत पैसे नाही येते. एक लाडकी बहीण योजना जगवण्यासाठी तिजोरीतले पैसे विपक्ष काही बोलेल. विपक्ष कशाला, तिथं सगळ्या तज्ज्ञांनी सुद्धा सांगितलेलं आहे आणि स्वतः अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलं आणि अजितदादांनी तर म्हटलंय की पैसे असल्याचं नाटक नाही करत. नाही, बरोबर आहे, पैसे असलं तर नाटक करता येणार, पण गेल्या महिन्यापर्यंत लोकांना पैसे आले मॅडम. ते पैसे इतर योजनांचे काढून आले. आपण का करतोय मॅडम? इतर योजनांचे काढून आले. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या ठिकाणचे पैसे डायव्हर्ट करावे लागले, काही योजना बंद कराव्या लागल्या, काही काळापुरती स्थगित कराव्या लागल्या. तेव्हा लाडकी बहिणी ही एक योजना जगवता आलेली आहे सरकारला. म्हणून सांगते की पैसा नाही आहे. नाही, असं नाही आहे मॅडम. सगळ्या या योजनांचा सगळ्या महिलांना लाभ मिळणार. आज सशक्तीकरण महिलांचं झालेलं आहे. आज आम्हालाही माहिती आहे की आज महिला, कारण मी एक महिला मोर्चाचे अध्यक्ष आहे, मी आज आणि एक नगरसेविका झालेली आहे मी. त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातल्या महिलांशी अगदी काल परवाकडे मी बोललेले आहे. महिलांची फार वाईट अवस्था आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 15-15 दिवसातनं पाणी येत नाहीये. तिथं पिंपरी चिंचवड, पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडच्या काही भागामध्ये, पुण्यातल्या काही भागामध्ये 1 दिवसाआड पाणी येत आहे, अशा तक्रारी आहेत. आणि ते सुद्धा महिलाच सफर होत आहेत. महिलांना तासनतास पाण्यासाठी, म्हणजे महिलांवर एक प्रकारे वेगळी हिंसा होते असं त्या संस्थांच्या महिलांचं म्हणणं आहे. पण एक प्रकारे महिलांना त्रास तर होतोय, घरातल्या महिला का. बरोबर आहे, पाणी भरायचा त्रास आपल्याला माहिती आहे, महिलांना सगळं काही काम करायचं. पण या माध्यमातून नक्कीच सुधारणा होईल. आज भारतीय जनता पार्टीचा महापौर नक्कीच बसेल. महापौर बसेल असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि मराठीच महापौर हवा असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता युती झालेली आहे दोन्ही ठाकरेंची. काय वाटतं, भाजपचा कार्यकर्ता म्हणून मुंबईच्या या इलेक्शनवर त्याचा परिणाम होईल असं वाटतं? मैडम, पहले तो आज भारत के पूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी जी का स्मृति दिन है, मैं उनको अभिवादन करता हूं। साथ में भारत के यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी जी और हमारे महाराष्ट्र के लोकप्रिय मुख्यमंत्री देवा भाऊ, आज इनके नेतृत्व में मैं इतना ही कहूँगा कि दोनों भाई अगर महाराष्ट्र में आके भी कुछ मतलब नहीं है, क्योंकि दोनों भाई पहले भी अलग थे और आज भी साथ में है। इससे कुछ भी महाराष्ट्र को लेना देना नहीं है। महाराष्ट्र की विचारधारा को लेना देना है। महाराष्ट्र की विचारधारा को जो लेके चलेगा वही महाराष्ट्र पे राज करेगा। महाराष्ट्र के लोगों को क्या चाहिए? महाराष्ट्र के लोगों को चाहिए सुरक्षा। महाराष्ट्र के लोगों को चाहिए की आता हा महापालिका निवडणुकांचा मुद्दा आहे. सुरक्षेपलीकडे जाऊन सर्वसामान्यांशी निगडित आहेत ना, पाणी, रस्ते, त्याच्यानंतर लाईट बिल, लाईट्स, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ट्रान्सपोर्ट, जी इंटरनल ट्रान्सपोर्ट असते ती, या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. तर त्याच्याबद्दल बोलायला हवं. पण मग युती झाली त्यांची आणि शिवसेना भाजप युतीची, तर मुंबईमध्ये कशा पद्धतीनं फाईट होईल असं वाटतंय? खरोखर मराठी माणूस ठाकरेंच्या बाजूने जाईल असं वाटतंय का? मैडम, पहले तो मैं स्पष्ट करता हूं कि मराठी भाई हमारे बहुत ही समझते, जानते, देखते हैं कि कौन आज महाराष्ट्र में काम कर रहा है। आज हमारा अगर भारतीय जनता पार्टी की बात करें तो आज कोस्टल रोड आप देखिए, तमाम कंक्रीट रोड बना दिया गया। नहीं तो लोग आज से कुछ साल पहले कितना भ्रष्टाचार होता था। डांबर के रोड बार बार हर साल में देखता था, लोग उखाड़ते थे, बनाते थे, उखाड़ते थे। आज महाराष्ट्र में यह भ्रष्टाचार बंद हो गया है। आज आप देखिए, सिमेंटचे जे रस्ते होत आहेत त्याच्यामध्ये सुद्धा जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत. विरोधक त्याच्यावरनं सुद्धा आरोप करतायत की कशा पद्धतीने लाडक्याच कॉन्ट्रॅक्टर्सना ही सगळी कामं दिली गेलेली आहेत. मैडम बघा, हे समोर तुम्हाला दिसत आहेत, विपक्ष का काम है तोड़ मरोड़ के बात करना। विपक्ष का काम है आज सरकार के ऊपर उंगलियां उठाना। लेकिन सरकार, आज भारत की जनता, महाराष्ट्र की जनता देख रही है कि सरकार क्या कर रही है, और आने वाले समय में महाराष्ट्र की जनता मुंह तोड़ जवाब भी देगी। माननीय देवा भाऊ के नेतृत्व में जवाब भी देगी आने वाले समय में। बस मैं यही कहूँगा, भारत माता की जय। मुंबईचा महापौर हा मराठी असायला हवा की अन्य भाषिक असला तरी सुद्धा चालणार आहे? तो खान, शेख, गोंजाल्विस असा असला तर कोण येणार नाही. मी एकच बोलतो मॅडम की येणारी वेळ महायुतीचा महापौर होणार. आणखी मराठी हवा का? हो, 100%. का मराठी हवा? कारण आहे महाराष्ट्रमध्ये आपलं अगर काय चांगलं मराठी, आपल्याकडे तर भरपूर लोक चांगलं मराठी व्यक्ती आहे, पण मराठी झालं तर खूप आनंदाची गोष्ट आहे. एवढंच बोलणार. मुंबईत मराठीच महापौर का हवा? कारण आहे ना मॅडम, काय महाराष्ट्रामध्ये आपले मराठी संख्या जास्त आहे, आणि जेवढं संख्या जास्त आहे हे मी निवेदन करतो की आपल्या सर्वांना मराठीच पाहिजे महापौर.
नंबर द्या. तर या सगळ्यामध्ये आपण जर पाहिलं तर इथं भाजपच्या कार्यकर्त्यांना सुद्धा वाटतंय ते म्हणजे की मुंबईचा महापौर हा मराठीच असायला हवा आणि दोन्ही ठाकरेंच्या युतीचा फारसा काही परिणाम होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. कारण देवाभाऊनं इतका विकास केलेला आहे असं सुद्धा ते आवर्जून सांगताहेत. अर्थात या सगळ्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ते म्हणजे की मराठी आणि महाराष्ट्रासाठी हे दोन्ही ठाकरे एकत्र आलेले नाहीयेत, तर ते एकत्र आलेले आहेत स्वतःच्या गरजेसाठी असं सुद्धा या कार्यकर्त्यांकडनं बोललं जाते. पण इथली एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक व्हायला हवी असं सुद्धा भाजपचे कार्यकर्ते म्हणतात. कॅमेरामन आशिष धामापूरकर सह मी हर्षदा परब, मुंबई तकसाठी.